डोमिसाईल सर्टिफिकेट सेम, त्यामध्ये असणारे एरर्स असेल ते दूर करा. इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्या 2022-2023 फायनान्शियल इयरचं असायला हवं, जे 2024 पर्यंत व्हॅलिड राहतं. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट, एक तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये गॅप असेल तर तुम्ही तिथे गॅप सर्टिफिकेट आणण्या म्हणजे तुम्ही तिथे अपलोड करणं अनिवार्य असतं. सो गॅप सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय आताच करू शकता. त्याच्यानंतर MST-CT आणि JEE स्कोर कार्ड, नॉन क्रीमी लेअर, रिझर्व कॅटेगरीसाठी सर्वात इम्पॉर्टंट असते ते नॉन क्रीमी लेअर. त्याच्यानंतर असतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सेम. आता याच्यापेक्षा एक जो मुद्दा राहिला जे या डॉक्युमेंट्समध्ये आम्ही मेन्शन नाही केलाय तो आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. रिझर्व कॅटेगरीसाठी सर्वात इम्पॉर्टंट जे राहतं ती असते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे यदा कदाचित कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल किंवा त्याच्या बद्दल असणारे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुमच्याकडे कम्प्लीट नसेल तर तुम्ही ऍडमिशनला पात्र राहणार नाही. सो आणि तुमची जी ऍडमिशन आहे ती रिझर्व कोट्यामधून होतं, ती तुमची ऍडमिशन ओपन कोट्यामध्ये देखील कन्वर्ट होऊ शकते. आणि जर ती ऍडमिशन तुम्हाला कॅटेगरी रिझर्व बेसिसवर मिळाली असेल तर कदाचित तुमची ऍडमिशन कॅन्सल देखील होऊ शकते. सो सर्वात इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट आहे ते आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, सो तुम्हाला याचे जे सर्व डॉक्युमेंट्स रिलेटेड जे अपडेट्स आहे, जे PDF आहे ते तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये मिळून जाणार जस्ट वेबिनार झाल्यानंतर. कास्ट व्हॅलिडिटी जर सांगितलं तर कास्ट व्हॅलिडिटी सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपण असं बघितलं आहे की 2 ते 3 आमच्याकडे असे विद्यार्थी कॅन्डिडेट्स होते ज्यांचं आम्ही फेस केलं की त्यांचे ऍडमिशन पासून वंचित राहिले. तर कारण एकच की त्यांचं कास्ट म्हणू शकत नव्हतं. सो आणि फायनान्शियल कंडिशनली होऊ शकत, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी असणं खूप अनिवार्य आहे. सो सर्वांनाच एक विनंती किंवा सूचना आहे की लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी लगेच अप्लाय करायचं आहे. बिकॉज त्याला 1 ते 1.5 महिना तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यायला लागतो. सेम SSC आणि HSC सर्टिफिकेट जी मार्कशीट आहे ती तुम्हाला अपलोड करावं लागतं. SSC आणि HSC मार्कशीटवर तुमचे जे स्पेलिंग्स एरर्स राहतात त्यामुळे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप असं स्ट्रेस फेस करावा लागतो. ज्यावेळेस तुमची स्क्रुटिनी होते त्यावेळेस तुमचा फॉर्म परत येतो. अशा वेळेस तुम्हाला जी तुमची ऍडमिशन आहे SSC आणि HSC मार्कशीटमुळे रद्द देखील होऊ शकते. सो SSC आणि HSC मार्कशीट आल्यानंतर त्यांना एकदा पुन्हा चेक करा की तुमची जी एरर स्पेलिंग्स नेम्समध्ये एरर्स आहे, तुमच्या बर्थ ऑफ डेटमध्ये एरर्स आहे सॉरी आणि तुमच्या मदर नेममध्ये एरर्स आहे का ते पूर्ण तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप रिलेटेड इश्यूज. सो इन्कम सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप रिलेटेड इश्यूज आता मोस्टली आता म्हणतात की माझं इन्कम समथिंग इतकं आहे तर मला स्कॉलरशिप मिळेल का? सो तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असाल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार. तुमचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांच्या खाली असायला हवं. त्यानंतर एक सर्वात मोठा इम्पॉर्टंट इश्यू येतो की मग 8 लाखाच्या वरचं असेल तर मग आमचं काय? तर तुम्हाला फीस पूर्णतः पेड करावी लागते. त्यासाठी तुमचा जर स्कोर चांगला असेल तर आपल्याकडे CET-ने तो ते जे आहे ते तुम्हाला समोर सौरभ सर बोलत असताना क्लिअर करेलच. सो इन्कम सर्टिफिकेट असणं तुमचं खूप अनिवार्य आहे. ओके, तुम्ही तुमचे जे डाऊट्स आहे तुम्ही चॅट सेक्शन आहे तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईल. तुमचा क्युरीज ऑन सेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तसेच EWS सर्टिफिकेट साठी अप्लाय करणं ज्यांचं उत्पन्न हे 1.5 लाखाच्या खाली आहे ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी EWS सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचा, ज्यामुळे तुमची ही ओपनच्या तुलनेत कमी राहते.
तसेच नॉन क्रिमिलियर मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असायला हवं. काही मुलांनी 9वीत आणि 10वीत काढलेलं आहे, त्यांचा 2023 मध्ये मीन्स या इयरला मार्च 2023 मध्ये व्हॅलिडिटी संपली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना नेमकी सूचना आहे की तुम्ही नॉन क्रिमिलेअर काढा, बिकॉज ज्यावेळेस तुमची ऍडमिशन प्रोसेस असते त्यावेळेस खूप विद्यार्थी ही नॉन क्रिमिलेअर आणि अदर्स डॉक्युमेंट इश्यू करतात. सो त्यावेळेस तुम्हाला ती डॉक्युमेंट मिळायला कदाचित 1 ते 2 दिवस वेळ लागू शकतो. तर त्याआधी समोर जाऊन तुम्हाला स्ट्रेस न झाला पाहिजे म्हणूनच नॉन क्रिमिलियर तुम्ही आताच जी तुमची व्हॅलिड आहे एकदा चेक करा. जर तो व्हॅलिड असेल तर तुम्ही त्या सॉरी जर ती तुमचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असेल तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये अपडेट करू शकता. ओके. सो नेक्स्ट सेशन म्हणजे तुमचा आतापर्यंत असलेल्या तुम्ही डाऊट्स तुम्ही आस्क करू शकता. सो तुम्हाला जस्ट हँड रेज करायचा आहे. जर कोणाला कोणता डाऊट्स असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. हॅलो. ओके. सो मे बी डाऊट्स नसेल. सो यानंतरचा सेशन जे आपले स्पीकर आहे आजचे, मी त्यांना बोलू इच्छितो. सो टुडे स्पीकर सौरव सर. हॅलो सौरव सर. येस सर, आय एम देयर. ओके सर, पुढील सेशन तुमच्याकडे सर. हॅलो हॅलो, आवाज येतो सर? हो सर, हो. सर्वप्रथम इथे सर्व आलेल्या विद्यार्थी आणि पालकांचं मी इंजिनियर ग्रुपतर्फे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 वर्ष ट्रिमेंडस मेहनत घेऊन एका मार्कासाठी भांडून अक्षरशः रात्रीचा दिवस करून सीईटीची एक्झाम दिलेली आहे. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच क्वेश्चन आहे की रिझल्ट कधी येईल, रिझल्ट काय येईल, मला कोणतं कॉलेज भेटेल, पाहिजे तो कोर्स मिळेल का नाही मिळेल, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावा, कोणता कोर्स चांगला राहील. इंजिनिअरिंगमध्ये 22 ब्रँचेस आहेत. महाराष्ट्राचं जर तर आपल्याकडे 778 कॉलेज आहेत आणि त्यामधले 107 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्याच्यातले 7 गव्हर्नमेंट ऑटोनॉमस म्हणजे जे साईन कॉलेज आहे ज्याला आपण म्हणतो, ते हाय प्रीमियम कॉलेज असतात. मग काही प्रायव्हेट कॉलेज असे आहेत जे त्यांच्या टक्करला किंवा त्यांच्या लेवलवर चालतात. आणि प्रायव्हेट 626 जे आपले कॉलेज आहेत त्याची सगळ्यांची एकत्रित काउन्सिलिंग आपल्या सीईटीतून होते. सीईटीतून काउन्सिलिंग करताना तिथं आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतील, काय लागेल, या सगळ्यांवर मी तुमचे वेळोवेळी सेशन घेणार आहे. त्याबद्दल काही डाऊट नाही. पण आजच्या सेशनचा माझा उद्देश असा आहे का मला तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या मी मागच्या काही वर्षापासून ऑलवेज फेस करत आलोय. का जेव्हा रिझल्ट लागतो आणि रिझल्ट मार्क्स हातात येतात आणि मग रजिस्ट्रेशन करावं लागते आपल्याला डीटीई कडे किंवा सीईटी सेल, स्टेट सीईटी सेलकडे, तर तिथं गेल्यावर मग आपल्याला माहित पडते की माझं हे डॉक्युमेंट कमी राहिले, माझे या डॉक्युमेंटमध्ये चूक आहे. मग तेव्हा मला विद्यार्थ्यांचे कॉल येणं सुरू होतात की सर आता काय करू, आता याच्यात चेंज करायसाठी काय करावं लागेल. मग तेव्हा युद्ध पातळीवर आपल्याला अति जास्त त्रास घेऊन मग त्या ऑफिसर सोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना रिक्वेस्ट करून किंवा काहीतरी म्हणजे जे आउट ऑफ बॉक्स जाऊन आपल्याला काहीतरी काम करून ती गोष्ट करून घ्यावी लागते. आणि हर वेळेस ती गोष्ट शक्य होईल आणि प्रत्येकाला पॉसिबल होईल हे जरुरी नसते. तर त्या गोष्टी आता यावेळेस होऊ नये आणि तुमची ससेरिपट होऊ नये सर्वांची, पालकांची आणि विद्यार्थ्यांची, त्यासाठी आजचा माझा सेशन घ्यायचा आहे. तर मी एक माझी स्क्रीन शेअर करतो आणि माझं सेशन स्टार्ट करतो. सर माझी स्क्रीन शेअर होते का? हॅलो, एनीवन प्लीज रिस्पॉन्स. नाही सर. एक सेकंद द्या मला फक्त, मी इथे शेअर करतो. हा सर, आता शेअर होत आहे. हॅलो. हो, आता होत आहे. हो सर. सर मी स्टार्ट करतो. सो आपलं आजचं सेशन आहे थिंग्स टू डू बिफोर युअर रिझल्ट. ओके.
तर मला पहा रिझल्टमध्ये एक सिंगल मिस्टेक म्हणजे तुमचं डॉक्युमेंट एखादं कमी राहणं, एखाद्या मार्कमध्ये एखादा कमी होणं म्हणजे ती त्या मिस्टेकची काहीच व्हॅल्यू नसते तुमच्या मेहनतीसमोर किंवा तुमच्या समोर, की विद्यार्थी इतक्या ट्रिमेंडस मेहनत करून एवढे मार्क्स पाडून पालक रात्रंदिवस त्यासाठी त्याची मेहनत होतात आणि एका क्षुल्लक गोष्टीमुळे जर आपलं करिअर जर खराब होत असेल तर ते वर्थ इट नाही राहत. त्यासाठी स्पेशल हा सेशन. तर पहा तुम्ही जो कोणता कोर्स चूज करणार आहे आता आजपासून, आता कोणाला आय-टी इंजिनिअरिंगची बूम आहे म्हणून त्याचं नाव घेतो असं जरुरी नाही की आय-टी इंजिनियर झाले पाहिजे सर्व. आय-टी असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिक असेल, तर तुम्हाला ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जायचंय, ज्या कोणत्या कोर्सला जायचंय त्या कोर्सबद्दल थोडं इन्फॉर्मेशन काढा. इतकी इन्फॉर्मेशन काढा की त्या कोर्सबद्दल अशी कोणतीच बाजू नाही पाहिजे. त्याचे प्लस पॉईंट्स असतील, वीक पॉईंट्स असतील, मायनस असतील. त्या कोर्सेसच्या नंतर तुम्हाला ऑप्शन काय राहतील, खूप स्कोप आहे म्हणून कुठेतरी ऍडमिशन घेणं हे चुकीचं आहे. किंवा या कॉलेजचं चांगली प्लेसमेंट आहे. चांगली प्लेसमेंट म्हणजे काय, कोणत्या कंपनीत येतात, तुम्ही जो कोर्स चूज केलाय त्या कोर्सच्या कंपनीत येतात की नाही येतात हे तर पाहावं लागेल आपल्याला. आणि आपण यानंतर जो कोर्स चूज करणार आहे त्यातून आपल्याला कोणता जॉब मिळणार आहे, कोणता जॉब इन द सेन्स आपण कंपनीत कोणत्या ठिकाणी उभं राहणार आहे. जसं की मेकॅनिकल इंजिनियर असेल तर कंपनी त्याला लॅपटॉपवर बसवणार आहे का, त्याला कंपनीच्या तिथं कारचं काम करायला लावणार आहे का, त्याला एखादी मशिनरीच्या साईटवर जाऊन त्याला काम लावणार आहे. या गोष्टीचा आपण पूर्णपणे विचार केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या गुगलची मदत घेऊ शकता. ऑफकोर्स गुगलवर इन्फॉर्मेशन किती ऑथराईज असते यावर थोडा डाऊट आहे, कारण ती इन्फॉर्मेशन अपलोड करणारेच तुमच्या माझ्यासारखे लोक असतात. किंवा तुम्ही एखादा फॅमिली फ्रेंड, पण फॅमिली फ्रेंड कोणता असावा जो तुमचा हितचिंतक आहे आणि जो त्या कोर्समध्ये आहे. नाहीतर एखादा पोलीस मधला माणूस आहे आणि तुम्ही त्याला आय-टीची इन्फॉर्मेशन विचारताय तर मला नाही वाटत तो इतक्या, म्हणजे एक्झॅक्ट नाव नाही घेत मी पोलीसचं, पण मला नाही वाटत तो इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला आय-टी साठी गाईड करू शकेल. आय-टी साठी आय-टीच्या माणसाने बोलावं, पोलीस डिपार्टमेंटसाठी त्या माणसाने बोलावं. तर एका स्पेसिफिक पर्सन जर तुमच्याकडे असेल तर त्याकडून त्या कोर्सची पूर्ण माहिती घ्या. तुमचे कझन्स असतील, जे मोठे भाऊ बहीण असतील, किंवा काही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये काही सेमिनार वगैरेची ऍडव्हर्टाइजमेंट असते. जसं की आता तुम्ही माझी लिंक आज जॉईन केली आहे तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. तर होऊ शकते माझ्याकडून आज एखाद्या मुलाला चांगली इन्फॉर्मेशन मिळेल, त्याला त्याचा प्लस पॉईंट मिळेल, त्याला त्याचा पॉईंट मिळेल की हा ही गोष्ट मला करायची आहे आयुष्यात, याच्यासाठी मी माझे पुढचे 4 वर्ष आणि त्यानंतरचे जे करिअर आहे याच्यातून मला करिअरसाठी ऑप्शन दिसत आहेत यासाठी जाईल. आता आजपासून रिझल्ट यायला कमीत कमी 15 ते 20 दिवस राहतील, वेळ राहील आपल्याकडे. तर त्यासाठी मला वाटतं आपण काही गोष्टी डॉक्युमेंट बद्दल रेडी करून ठेवल्या पाहिजे. तर तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, जसं की आता सरांनी सांगितलं की कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, हा तर ते आपले पहिले स्कूल द्यायचे, स्कूलमधून कास्ट सर्टिफिकेट्स आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू व्हायचे. बट आता त्यासाठी आपल्याला तहसीलमध्ये किंवा समाज कल्याणमध्ये अप्लाय करावं लागतं. तर ते अप्लाय कसं करायचं, काय करायचं, ज्याला इन्फॉर्मेशन नाही आहे त्यांनी ग्रुपसोबत कॉन्टॅक्ट करावा. आमचे मेंबर त्यांना शुअर हेल्प करतील. तर एक असतं की डॉक्युमेंटसाठी अप्लाय करून ठेवायचं. काही आता जसं सीईटी द्यायच्या आधी कास्ट सर्टिफिकेट असते. आता कोणाकोणाकडे कास्ट सर्टिफिकेट नसते तर आपण कास्ट सर्टिफिकेटची पावती जोडतो तिथं आणि मग पावतीच्या भरोश्यावर आपण सीईटी देतो. आपल्या सीईटीच्या स्कोर कार्डवर आपली कॅटेगरी लिहून येते, पण आपल्याला ती कास्ट सर्टिफिकेट जर प्रोड्यूस करता नाही आला आता तर मग ती आपली सीट ओपन मध्ये कन्वर्ट होते आणि आपल्या मिळालेल्या मार्कवर आपल्याला जे डिझर्विंग कॉलेज आहे ते भेटत नाही. दुसरी गोष्ट असते डॉक्युमेंट बद्दल बोलायचं झालं तर ती असते त्यांच्या डेट्स बद्दलची. काही डॉक्युमेंट्स हे 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी व्हॅलिड असतात, स्पेशली इन्कम सर्टिफिकेट्स. तर त्यांच्या एकदा व्हॅलिडिटी चेक करून घ्यायचं की त्याची डेट, आपण ऍडमिशन कोणत्या वर्षात घेतोय. आपलं वर्ष इन द सेन्स इकॉनॉमिकल इयर जे मार्च पासून चालू होत असते, 31 मार्च पासून चालू होत असते. तर आपण ज्या वर्षात ऍडमिशन घेतोय हे डॉक्युमेंट त्या वर्षात व्हॅलिड आहे का, नाहीतर त्याची व्हॅलिडिटी मागच्याच वर्षी संपून जाते आणि आपण पुढच्या वर्षासाठी ते डॉक्युमेंट अपलोड करून देतो. त्यावेळेस आपल्यासोबत एखादं ते डॉक्युमेंट आपल्याला नुकसान देऊ शकते किंवा आपल्याला वेळेवर ते डॉक्युमेंट प्रोड्यूस करावं लागू शकते. हा, काही वेळेस असं होते की आपल्याकडे 2-2, 3-3 डॉक्युमेंट असतात. काही पॅरेंट करतात मागच्या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट, या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट मे संपला म्हणून पुढच्या वर्षीच्या इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय करून टाकायचं. 3 इन्कम सर्टिफिकेट, एक्झाम मध्ये एक अपलोड केलंय, हातात एक आहे आणि समोरच्याला म्हणजे जेव्हा आपण व्हॅलिडिटीसाठी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातो तेव्हा तिसरं घेऊन जातो. आता त्यांच्या तारखा मॅच नाही होती तिथं. तर ही चूक नाही करायची. जे सर्टिफिकेट आपण एक्झामला दिलंय तेच इथं द्यायचं, अपलोड करायचं, तेच फॉर्म मध्ये अपलोड झालं पाहिजे. जेव्हा ते प्रोड्यूस करायला सांगतील तेव्हा ते एकच सर्टिफिकेट घेऊन जायचं. नाहीतर 3-3, 4-4 सर्टिफिकेट तुमच्याकडे असतात आणि तुम्ही त्याच्यात पूर्ण गडबड करून टाकतात आणि तिथं तुम्हाला प्रोसेसमधून बाहेर फेकून द्यायची सिस्टीमचे चान्सेस वाढून जातात. दुसरं असते स्पेलिंग बद्दल. आता जर 10वी बद्दल झालं तर स्टेट बोर्ड बद्दल आडनाव आधी असते. जसं की माझंच नाव सांगायचं झालं तर महाजन सौरव अशोक, सौरव अशोक महाजन किंवा सौरव महाजन, दिस ऑल आर वन अँड द सेम पर्सन.
पण हे सिस्टीमला नाही समजत, हे कम्प्युटरला नाही समजत, हे तुम्हाला आणि मला समजतं की यार हे माणूस तर एकच आहे ना. पण नाही, जेव्हा सिस्टीम मध्ये जे स्पेलिंग मिस्टेक असतात, आता जर माझं नाव झालं तर सौरव, तर सौरवचे खूप चार स्पेलिंग असतात. कधी कोणी BH लावते, कोणी व्ही लावते, कोणी त्याच्यात SOURAV करते, कोणी SAURAV करते, कोणी SORRAV करते. तर ते आपापल्या डॉक्युमेंटवर आपले स्पेलिंग काय आहे. हा, स्पेलिंग विद्यार्थ्याचे जास्त वेळा करेक्ट असतात, जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण प्रॉब्लेम येतो पॅरेंटच्या स्पेलिंगचा, कारण त्यांनी ते डॉक्युमेंट कुठून तरी बनवलेलं असते आणि ते ते इतक्या जेन्युइनली ते डॉक्युमेंट चेक झालेलं नसते. तर आपल्या वडिलांचे डॉक्युमेंट एक वेळा चेक करायचे की त्यांच्या आधार कार्ड मध्ये त्यांचं नाव, त्यांच्या फादरचं नाव आणि आपलं सरनेम, आईच्या नावाचं स्पेलिंग, काही आईच्या नावाच्या स्पेलिंगच्या शेवटी कोणी बाई लावते, कोणी बाई लावत नाही. तर या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण इथं चेंजेस होतात आणि सिस्टीम तुम्हाला बाहेर फेकते. तर स्पेलिंगला एक वेळा एक पेन्सिल घेऊन बसायची बारीकशी आणि पूर्ण एक आणि एक शब्द आणि शब्द चेक करायचा की कोणतं तरी काहीतरी चेंज वाटतोय का. एकाही डॉक्युमेंट मध्ये चेंज असेल तर त्यासाठी ऍफिडेव्हिट करून घ्यायचं. एक 100 रुपये खर्च होईल आपला, पण ते ऍफिडेव्हिट करून घ्यायचं की हे 2% दोन नसून एकच आहेत. म्हणजे जेव्हा सिस्टीम मला विचारेल का रे बाबा हा चेंज कसा, तर त्याच्या हातात ते ऍफिडेव्हिट द्यायचं, म्हणायचं मी ऍफिडेव्हिट केलेलं आहे, मी तहसीलदारला जाऊन याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे का हे 2% दोन नसून हे एकच आहे. पॅन आणि आता नवीन एक नियमनुसार आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर ह्या 3 गोष्टी एकमेकाला लिंक करावं लागतात. आता गव्हर्नमेंटने रूल आणला तर आपल्याला फॉलो करावा लागेल. तो चांगला आहे का वाईट आहे, त्रासदायक आहे का लाभदायक आहे, यावर आपण बोलू शकत नाही, कारण आपण सिस्टीम सोबत चालणारे माणसं आहोत, स्टुडंट म्हटलं तर. आपल्या मम्मीचं, पप्पांचं, आई वडिलांचं आणि तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर ह्या 4 गोष्टी एकमेकाला लिंक आहेत का त्या पाहायचं. नाहीतर आपण हर 2 महिन्याला रिचार्जसाठी मोबाईल नंबर बदलतो, आपल्या ईमेल आयडीचा पासवर्ड आपल्या लक्षात नसतो, तो ईमेल आयडी कोणाच्या लॉग इन आपल्याला माहित नसतो, आपण 2, 4, 5, 10 डिव्हाइसवर आपला ईमेल आयडी लॉग इन असतो. असं चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. तर ईमेल आयडी देताना ज्याचा पासवर्ड आपल्याला जेन्युइन माहिती आहे आणि तो कुठेतरी एखाद्या चांगल्या डायरीमध्ये, वहीमध्ये लिहून ठेवायचा प्रत्येक गोष्टीचा. तुमचा एनरोलमेंट नंबर असेल, तुमचा पासवर्ड असेल, तुमचा ईमेल आयडी असेल, तुम्ही त्याला दिलेला मोबाईल नंबर की या ईमेल आयडीला मी हा मोबाईल नंबर दिलेला आहे. आजकाल प्रत्येक मुलाकडे 2-2, 3-3 मोबाईल नंबर असतात. तो काही विषय नाही, पण आपण जेव्हा एखादी प्रोसेस करतो तर प्रोसेस ही सिस्टमॅटिकली झाली पाहिजे. तर आपण कोणत्या गोष्टीसाठी काय अपलोड केलंय, किंवा आपल्या सीईटीची पासवर्डच आपण विसरून जातो आणि खूप वेळा आपल्याला फॉरगेट पासवर्ड करावं लागते. आता ते फॉरगेट पासवर्ड केल्यावर होते ठीक, पण ते तसं का करावं लागते. आपण जर लिहून ठेवलं, थोडीशी काळजी घेतली तर त्या गोष्टी होत नाहीत बरोबर. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, सेंट्रलची कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा स्टेटची कास्ट व्हॅलिडिटी असेल, तिच्यातले डेट्स आणि तिच्यातले नेम्स आणि तिच्यातल्या कास्टचा उल्लेख. जसं की काही कास्टमध्ये व्ही आणि जेचा फरक असतो, म्हणजे कास्ट जवळजवळ सेम राहतात, काही फक्त एखादे अक्षर चेंज झाल्यामुळे त्या कास्टचे पर्सेंटाइल चेंज होऊन जातात. तर अशा वेळेस आपली कास्ट आपली जी आहे तीच दिली आहे का, त्याचं व्यवस्थित चेकिंग करायचं. आणि स्टुडंटचं बँक अकाउंट आणि स्टुडंटचा आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर हे लिंक असलंच पाहिजे, कारण सीईटीची तुम्हाला जी स्कॉलरशिप येणार आहे ती त्यातच येणार. नेक्स्ट, आता दुसरी गोष्ट ऍडमिशन घ्यायसाठी, आता हे पॅरेंटसाठी आहे. जर तुमचे पॅरेंट असतील तर त्यांना सांगा किंवा तुम्ही त्यांना माझा मेसेज डिलिव्हर करा. आज आपण पाहतो की महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या घरातून बाहेर निघायचं म्हटलं तरी 1000 रुपये खिशात घेऊन निघावं लागतात आणि ते घरी वापस येईपर्यंत होतील का नाही याची गॅरंटी नसते. तर आता आपण जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये जेव्हा स्पेशली कॉलेज घ्यायसाठी जातो तर तिथं आपल्याला हॉस्टेलचे चार्जेस द्यावे लागतात, मेसचे चार्जेस द्यावे लागतात, कॉलेजची फी, जर पीजी असेल आपली तर त्या रूमचे चार्जेस असतील. ऍसेसरीज म्हणजे इंजिनियर व्हायला तुम्ही निघाले तर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल, कोणाला गाडी घ्यायची असते किंवा कोणाला इतर एक्सेट्रा ज्या कोणत्या वस्तू तिथे लागतात, त्यासाठी पॅरेंट फायनान्शियली रेडी पाहिजे. कारण ऍट द एंड ऑफ द डे तुमच्यासाठी पेमेंट त्यांना करायचं, तुम्ही स्वतः पे नाही करणार आहे. तर त्यांच्याकडे माझं म्हणणं आहे ऍटलिस्ट 1.5 लाख रुपये लिक्विड फंड अवेलेबल असला पाहिजे. आणि तो कशासाठी, काही कॉलेज असतात जे प्री स्कॉलरशिप देत नाही. तर प्री स्कॉलरशिप काय आहे, सर मी SC कॅटेगरीशी बिलॉंग करतो, मला पूर्ण सर्टिफिकेट, मला पूर्ण स्कॉलरशिप शासनाकडून मिळते, मला फी फक्त 10,000 रुपये असली पाहिजे. बरोबर आहे, 100% बरोबर आहे, तुला फी 10,000 रुपये असली पाहिजे. पण तुझ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायसाठी झाला, ते प्रायव्हेट कॉलेज जर तुला 100% फी मागत असेल आणि 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी जेव्हा गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देईल तेव्हा तुझी 90% फी वापस देत असेल, तर अशा वेळेस तू ऍडमिशन सोडून देणार आहे का, नाही ना. तर तेव्हा आपल्याला तिथं भरायला पैसे तर लागेल, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये मनमानी चालते तो चालते, त्याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. जो है उसको एक्सेप्ट करना पडेगा. अगर कॉलेज तुमसे फुल फी मांगत
फुल फी के बारे में बात कर रहा है कि आप एडमिशन को जा रहे हो, वहाँ पे दिख रहा है आपको कि कॉलेज की वेबसाइट पे ब्राउजर अपलोड किया है उन्होंने कहा है कि 10,000 फीस SC ST को लगेंगी, लेकिन वहाँ पे जाके वो आपसे 10,000 की जगह 1,00,000 रुपए मांग रहा है। तो आपको उस टाइम आपके पास एक ही ऑप्शन रहता है, आइदर आप एडमिशन लो या तो फिर प्रोसेस से बाहर चले जाओ। हाँ, उसके बारे में आप उसके ऊपर केस करेंगे, वो सब होता रहेगा, लेकिन उस टाइम पे आपका प्रॉब्लम नहीं होना चाहिए ना। इसलिए मैं कह रहा हूँ कि आपके पास एटलीस्ट 1.5 लाख ऑफ लिक्विड फंड शुड बी देयर, जो आप 1 मिनट में सामने वाले को पे कर सकते हैं। दूसरी चीज, अगर आप में से कुछ लोग एजुकेशन लोन के बारे में सोच रहे हैं कि हम एजुकेशन लोन लेके कॉलेज की फीस वगैरह देंगे, तो मेरा कहना है अभी आप एटलीस्ट 2 बैंक के लिए अप्लाई कीजिए, क्योंकि एजुकेशन लोन देने के लिए बैंक स्टूडेंट प्रोफाइल चेक करती है, कॉलेज चेक करती है। अगर वो कॉलेज का रेपुटेशन थोड़ा खराब है या फिर स्टूडेंट का कुछ बैकग्राउंड हो सकता है, आपका सिविल स्कोर हो सकता है आपके पेरेंट का, इसमें अगर कुछ भी प्रॉब्लम आता है, अगर पहला लोन लिया हुआ है जो नहीं भरा हुआ है, तो कोई भी बैंक आपका एजुकेशन लोन कुछ मिनट में कैंसिल कर सकती है। उस टाइम पे आप ट्रबल में आ जाओगे। इसलिए मैं कहूँगा अगर आप दूसरे के भरोसे पे चल रहे हो तो एटलीस्ट 2 बैंक के लिए अप्लाई करके रखो, ताकि आपको फिर वहाँ पे प्रॉब्लम ना आए। दूसरी बात स्कॉलरशिप की, जो मैंने आपको बताया कि स्कॉलरशिप कॉलेज को कब देनी है ये कॉलेज डिसाइड करता है। गवर्नमेंट के उसके लिए रूल्स है, लेकिन कॉलेज नहीं मानते हैं। प्राइवेट कॉलेज का सिनेरियो ऐसा होता है कि गवर्नमेंट जब हमको स्कॉलरशिप देगा तब हम, या गवर्नमेंट डायरेक्ट आपके अकाउंट में स्कॉलरशिप देगा तो आपको पैसे रिफंड हो गए ऐसा समझना। मतलब वो आपसे 100% फी वसूलेगा और बाद में आपको रिटर्न करेगा अगर आपकी स्कॉलरशिप अप्रूव होती है तो। नेक्स्ट, कॉलेज सर्टिफिकेट। अब यहाँ पे CET देने वाले बहुत से स्टूडेंट ने कोचिंग क्लास लगाए हुए हैं। आज का ट्रेंड अगर हम देखते हैं तो ऐसा कुछ इस तरीके का ट्रेंड है कि कॉलेज में डमी एडमिशन ले लो और बाद में कहीं तो भी क्लासेस कर लो, लातूर, नांदेड़, ये जो अमरावती, यहाँ पे जाके क्लासेस कर लो, CET की पढ़ाई करो 2 साल, और कॉलेज को सिर्फ पैसे देके प्रैक्टिकल सबमिशन कर दो या तो फिर डायरेक्ट एग्जाम के लिए चले जाओ। इस टाइप का सीन होता है। तो कॉलेज से आपका कनेक्शन बहुत वीक होता है, हम कह सकते नहीं होता है कनेक्शन। तो ऐसे टाइम पे जो सर्टिफिकेट्स आपको कॉलेज आपको टीसी तो दे देंगे, आप टीसी लेने के लिए जाएंगे, लेकिन टीसी के साथ साथ कुछ और सर्टिफिकेट भी आपको कॉलेज से लगने वाले हैं, जो आपको फ्यूचर में स्कॉलरशिप के लिए, रजिस्ट्रेशन के लिए, कॉलेज प्रोफाइल तैयार करने के लिए, अपने इंजीनियरिंग की उस टाइम लगेंगे। वो सर्टिफिकेट आप नोट कर लीजिए कि आपको कॉलेज से पासिंग सर्टिफिकेट लेना है। आप अपने 12th का मार्कशीट उठाते हो, टीसी उठाते हो और चले आते हो, फिर आके कहते हो कि ये पासिंग सर्टिफिकेट क्या होता है। पासिंग सर्टिफिकेट कॉलेज को 1 या 2 महीने के बाद में मिलता है 12th की एग्जाम की। उसके बाद में सेकंड चीज होती है कि अगर आप किसी स्कॉलरशिप ले रहे हो गवर्नमेंट की, तो आप 8th स्टैंडर्ड से अप्लाई कर रहे हो स्कॉलरशिप को, तो आपका एक बेसिक डेटा या बेसिक कह सकते हैं अकाउंट रेडी होता है गवर्नमेंट के पास, जहाँ से आप स्कॉलरशिप हर साल ले रहे हो। तो उस टाइम पे कॉलेज के पास आपका एक रजिस्ट्रेशन नंबर होता है, जिसको स्कॉलरशिप रजिस्ट्रेशन नंबर, या जिसको कहा जाता है उसको मराठी में क्या बोलते हैं मैं आपको बाद में बताता हूँ, जो आपको कॉलेज आपको बताएगा। या तो फिर अगर वो आपका कॉलेज कहता है कि हमारे पास ऐसी कोई सिस्टम नहीं है, अगर कोई खेड़े कमी का कॉलेज है या कोई मतलब आउटसाइड का कॉलेज है, उनके पास अगर वो फॉर्मेट नहीं है, तो मैं आपको फॉर्मेट भी दूंगा, जिस फॉर्मेट को आपको प्रिंट करवाना है, वहाँ पे प्रिंसिपल की सिग्नेचर और स्टैंप लेना है और उस सर्टिफिकेट पे कॉलेज से वो नंबर लिखवा के लाना है। और दूसरी चीज होती है कैरेक्टर सर्टिफिकेट। कुछ कॉलेज ऐसे होते हैं जो आपका कैरेक्टर सर्टिफिकेट मांगते हैं, तो उसके लिए आपको 12th के जहाँ से पास आउट किया है वहाँ से कैरेक्टर सर्टिफिकेट लेना पड़ता है, जिसमें आपको लिखना पड़ता है कि इस बच्चे का बिहेवियर अच्छा था, इसने 2 साल या 4 साल जब तक आदत पढ़ाई की उसके अंदर कोई भी मिसबिहेवियर हमारे साथ नहीं किया और ये पढ़ाई में अच्छा था। इस तरीके का कैरेक्टर सर्टिफिकेट बनाता है कॉलेज, वो आपको वहाँ से लेना है। दूसरी बात होती है अगर कोई स्टूडेंट है जो CBSE से 12th पास आउट करता है, CBSE में परसेंटाइल का है, स्टेट गवर्नमेंट में परसेंटेज का है, तो आपको एक कन्वर्जन सर्टिफिकेट लेना पड़ता है। कॉलेज ही लिख के देता है, उसका फॉर्मेट भी अगर आपके पास नहीं है तो मैं आपको भेजूंगा, अगर आप CBSE से बिलोंग करते हो, कि आपको कॉलेज में जाना है। एक फॉर्मूला होता है जिससे आपके CGPA परसेंटेज में कन्वर्ट होते हैं। आपको प्रिंसिपल की सिग्नेचर और स्टैम्प के साथ उनसे लिखवा के लाना है कि मेरा CGPA इस परसेंट के इक्विवेलेंट है, ताकि आप फिर से महाराष्ट्र बोर्ड के कॉलेज, महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट के कॉलेज में आप अप्लाई कर सको सेंट्रल गवर्नमेंट से। हाँ, अगर कुछ लोग स्टेट गवर्नमेंट से सेंट्रल गवर्नमेंट से स्टेट गवर्नमेंट में आ रहे हैं तो उनकी यूनिवर्सिटी चेंज होती है। अगर कुछ लोगों को अदर स्टेट में जाना है तो उनके लिए इक्विवेलेंट सर्टिफिकेट लगते हैं। मतलब यहाँ के जो सब्जेक्ट्स होते हैं वो उनके सब्जेक्ट के हो सकता है, वहाँ पे 150 मार्क का पेपर हो, यहाँ पे 100 मार्क का पेपर, वो
वहाँ पे मार्क बढ़ेंगे। तो उसका इक्विवेलेंट आपको बनाना पड़ेगा, वो कैसे बनाना है वो इन्फॉर्मेशन अगर आपको चाहिए तो मैं आपको दूंगा। और आपको अगर दूसरे स्टेट में जाना है तो माइग्रेशन सर्टिफिकेट आपको कॉलेज, ये कुछ सर्टिफिकेट है जिनके नेम लिख लीजिए, या फिर मैं आपको ग्रुप पे पीडीएफ भेज दूंगा वेबिनार के बाद। लेकिन ये चीजें जब तक कॉलेज आपको नहीं देता है तब तक कॉलेज का पीछा नहीं छोड़ना है। ये कुछ सर्टिफिकेट्स के, जैसे कि इस लेफ्ट साइड के सर्टिफिकेट में आप देख रहे हैं यहाँ पे सीजीपीए परसेंटेज में कन्वर्ट करके दिया हुआ है, और राइट साइड के उसको आदेश क्रमांक कहते हैं, जो मैं बोल रहा था स्कॉलरशिप नंबर, जो आपका 8 या 9 स्टैंडर्ड से आप स्कॉलरशिप के लिए अप्लाई करते हो तो आपका एक अकाउंट बनता है, उसके लिए बाद में जो बनता है उसका जो आधार नंबर होता है वो यहाँ से, आधार नंबर नहीं, उसका बैंक खाता क्रमांक वगैरह जो लिखा कर रहा है, और इसको आगे भी स्कॉलरशिप देने के लिए फिर आप स्कॉलरशिप में प्रॉब्लम नहीं जाएगा। नहीं तो आपको फिर से अकाउंट क्रिएट करना पड़ता है, फिर से सब प्रोसीजर करना पड़ता है, और हो सकता है वहाँ पे आपकी स्कॉलरशिप अप्रूव ना हो। अभी ये सब चीजें तो ठीक है, आप ये सब तो कर लेंगे, लेकिन अभी सबसे मोस्ट इम्पोर्टेंट थिंग, आप सब अपने रिजल्ट के लिए वेट कर रहे हो, पेरेंट भी वेट कर रहे हैं, लेकिन ये टाइम सिर्फ वेट करने का नहीं है, इतना नोट कर लीजिए। अगर हो सकता है आप एक्सपेक्ट कर रहे हो कि आपको 95 परसेंटाइल मिलेंगे सीईटी में, और रिजल्ट में आपको 95 परसेंटाइल नहीं आ रहे, तो उस टाइम आप क्या करोगे? तो अगर आपके सामने ऐसी सिचुएशन आती है, मतलब बी रेडी फॉर द बेस्ट, 95 आती है तो कॉलेज में एडमिशन मिलेगा, कौन से कॉलेज में एडमिशन लेना है, कौन से कोर्स में एडमिशन लेना है, ये सब आपका फिक्स है, नो प्रॉब्लम। लेकिन अगर वहाँ पे 75 आती है तो आप क्या करने वाले हो? उसके लिए आपके पास क्या सोल्यूशन है? तो उसके लिए आपको उस डायरेक्शन में रेडी रहना है, आपको प्लान बी के लिए रेडी रहना है कि आप दूसरा कौन सा कोर्स है जिसमें से आप अच्छा करियर बना सकते हो, इसी के इक्विवेलेंट का करियर बना सकते हो। सिर्फ इंजीनियरिंग करके करियर बनता है ऐसा तो नहीं है, बीसीए, एमसीए, बीएससी, एमएससी, ऐसे बहुत सारे ऑप्शंस है, हंड्रेड्स ऑफ ऑप्शंस आ गए। तो आप उनके बारे में सर्च कीजिए और उनमें से कुछ अच्छे ऑप्शंस अपने हाथ में रखिए। उनके लिए किस तरह से एडमिशन होता है, मतलब अगर मुझे बीएससी में एडमिशन लेना है तो बीएससी में एडमिशन लेने के लिए मुझे क्या क्राइटेरिया चाहिए, वहाँ पे कौन से थिंग्स मुझे फुलफिल करने पड़ेंगे, तब जाके मुझे कॉलेज एडमिशन लेना है। ये सब चीजों के बारे में इंफॉर्मेशन रखिए। सर इसका पीडीएफ मिल जाएगा ग्रुप पे? जी 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 जरूर, मैं खुद दे दूंगा पीडीएफ आपको। लेकिन ये चीजें बहुत इंपॉर्टेंट होती है कि आप रेडी है बेस्ट के लिए, लेकिन अगर कुछ सिचुएशन आती है, और मैं नहीं चाहता कि आप में से किसी की भी लाइफ में ऐसी सिचुएशन आए, लेकिन अगर आती है तो उसके साथ हमको डील करना आना चाहिए और अच्छे से डील करना है। जो अपने पास है उसमें से बेटर बनाना भी तो स्किल होता है ना सर, क्योंकि आप नेशन बिल्डर है, आप नेशन मेकर्स है, आप इंजीनियर्स है, आप सॉल्यूशन फाइंडर्स बनने वाले हैं, नेशन को आपसे उम्मीद है। तो आप ऐसे क्विट कर देंगे तो नहीं चलेगा। तो अगर ऐसा कुछ किसी के साथ होता है तो वो जेन्युइनली हमसे कांटेक्ट करें कि सर मेरे मार्क्स इतने आ रहे थे या नहीं आ रहे हैं, अब मुझे नेक्स्ट ऑप्शन क्या रहेगा, ये आपको अभी डिसाइड करना है, आज ही डिसाइड करना है। क्योंकि उस टाइम पे क्या होगा, सबके रिजल्ट आ जाएंगे, आपका भी रिजल्ट आ जाएगा। अगर आप उस टाइम पे रोने लगोगे तो फिर आपके हाथ से बहुत सारी अपॉर्चुनिटी चली जाएगी। तो ये सेकंड प्लान बी के बारे में याद रखिएगा, पेरेंट को भी मैं बताऊंगा और स्टूडेंट को भी मैं बताऊंगा इसके लिए। ये सब आपकी जो इंफॉर्मेशन थी, टीम इंजीनियर ने कलेक्ट की थी, मेरे और मेरे दोस्तों ने ये सब मिलके बनाया है, तो उनको मैं थैंक्स बोलना चाहूंगा। और अगर आपको हम से कांटेक्ट करना है तो इसका स्क्रीनशॉट रख लीजिए, मैं आपको पीडीएफ भेज दूंगा। हेलो सर, मैं am I audible? अजिंक्य सर, am I audible? हो सर ऑडिबल है। तो मैंने आपको जो इन्फॉर्मेशन बताई इसके बारे में इसके बाद में मैं आपको बताना चाहूंगा कि जो आपकी सीईटी की जो प्रोसीजर आएंगी, मतलब अभी सीजीपीए आता है, परसेंटाइल आता है, स्टेट मेरिट लिस्ट आता है, उसके बाद में कैप राउंड आता है, तो उसके लिए मैं टाइम टू टाइम सेमिनार लेते रहूंगा और आपसे एक चीज भी नहीं छूटने दूंगा। बस आपने इतना करना है कि आपका एक सेमिनार भी नहीं छूटने देना है। मैं आपके लिए पर्सनलाइज लिस्ट जनरेट करके दूंगा, वो हमारा पेड पोर्शन रहेगा, लेकिन जो आपको इंफॉर्मेशन में डिलीवर कर रहा हूँ वो उठाइए। अब मैं आगे अजिंक्य सर से कहूंगा कि आप आगे का सेमिनार कंटिन्यू। थैंक यू सर। ईश्वर सर। हाँ सर बोला। आप स्टार्ट कर सकते हैं। हो सर, ठीक है।
माहिती आहे आता सीईटीचे पेपर्स जे आहेत ते सध्या ते पेपर की रिझल्ट सीईटी सेल हे नेहमी रिझल्ट 20 दिवसाच्या आत नेहमी, जसं की जेव्हा रिझल्ट लागतो तर आपण आजपासून एक अंदाज 11 तारखेला त्यांना आता राहिली आहे गोष्ट मेहनतीच्या फळाची. तर गोष्ट अशी आहे पहा, जे आपले पर्सेंटाइल्स आहे, आता पर्सेंटाइल सिस्टम मुळे तुम्हाला माहिती असेल पर्सेंटाइल सिस्टम आता प्रत्येकाला एक अंदाज येतो की आपल्याला कोणाला किती मार्क येतील तर, आणि त्या मार्का थ्रू तुम्हाला हे पण एक आयडिया लागून जाते की तुम्हाला पर्सेंटाइल किती मिळतील. मग त्याच्यानंतर प्रत्येकाला या गोष्टीची पण आतुरता राहते का त्याला कोणतं कॉलेज एक मिळू शकते. प्रत्येकाच्या डोक्यात एक कॉलेज असते, त्याचं एक ड्रीम कॉलेज म्हणून. आता ते काहींच्या डोक्यात सीओईपी असते, काहींच्या डोक्यात पीआयसीटी असते, बीजेटीआय झालं. प्रत्येकाच्या डोक्यात आपलं आपलं ते कॉलेज आहे, ड्रीम कॉलेज म्हणून ते असते. पण आता बघा असं आहे की ह्या प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक मुलगा नाही एनरोल करू शकत. गोष्ट ती आहे. मग आपल्या पर्सेंटाईलवर आपल्याला बेस्ट कॉलेज कोणतं मिळू शकेल याकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि जसंच मग आता ते रिझल्ट लागतील, त्याच्यानंतर आपण बघू की कोणाला किती पर्सेंटाईल आले. त्याच्यानंतर आपण त्यांना त्या थ्रू एक हे बघू शकतो, आपल्याला एक स्कोप माहित होते आपल्याला काय होईल तर. आणि मग सीईटी सेलचा रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीईटी सेल नेहमी लॉन्च करत असतो. तर तुमच्या रजिस्ट्रेशनच्या नंतर येते. एक रजिस्ट्रेशनचा टाइम स्लॉट दिला जातो, तो तुमच्या रिझल्ट नंतर जवळ एक ते दीड हप्त्यानंतर ते पण सुरू होऊन जाईल. दीड वीक नंतर तुम्हाला हे सांगण्यात येणार की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कशासाठी, तर कॅपराऊंड साठी. तर तुम्ही जेव्हा ते रजिस्ट्रेशन करणार, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्ट मध्ये प्रत्येकाला त्याचा जो रँक आहे इन ऑल ओव्हर महाराष्ट्र तो त्यांना माहित पडेल की हा वाला त्याचा रँक आहे. आता बऱ्याच वेळेस आपण पर्सेंटाईलनी पण बघतो की आपलं कॉलेज कोणतं मिळू शकेल, आणि आपल्याला जे मोस्ट क्लिअर होते ते आपल्याला आपल्या मेरिट लिस्टमध्ये आपल्या रँकनी क्लिअर होते की ह्या रँकवर आपल्याला ह्या पोझिशनवर आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकते. तर ही वाला जो प्रोव्हिजनल आता लिस्ट येईल, मेरिट लिस्ट येईल, त्या मेरिट लांब सुरू होईल. आपल्याला आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून घ्यायचे, जसं की आपल्याला सौरव सरांनी आणि अजिंक्य सरांनी सांगितलं की कोणतं कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटचं तुम्हाला व्हेरिफिकेशन स्वतःहून करून घ्यायचंय की हे वाला डॉक्युमेंट खरंच तुमचं ऑथेंटिकेट आहे का, व्हॅलिड आहे का. कारण काही सर्टिफिकेट जर सरांनी सांगितलं की एक्सपायर्ड झाले असतात, तर हे सगळं तर आपल्या अजिंक्य सरांनी आणि सौरव सरांनी क्लिअर केलंच आहे. तर मी याच्या पुढे जाईन. तर तुम्हाला त्याच्यानंतर एक डेट दिल्या जाते. त्या डेट स्पॅन मध्ये तुम्हाला एफसी सेंटरवर ते प्रत्येक तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करावं लागतं. त्याचं व्हेरिफिकेशन होते, त्याची पण एक तुम्हाला टाइम स्पॅन दिला जातो. त्या व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जाते की हे डॉक्युमेंट्स तुमचे घेऊन या, त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करा आणि नंतर पुढे जा. हे सगळं झाल्यानंतर मग फायनली तुम्हाला हे सांगण्यात येते की या वेळेस किती कॅपराऊंड होतील. कॅपराऊंड मध्ये तुम्हाला मग कॅपराऊंड अशा प्रमाणे टाकलं जातं की आपण जसं आता प्रत्येकालाच माहितीये की कॅपराऊंडचा कन्सेप्ट काय राहतो. कॅपराऊंडच्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला कॉलेज टाकावं लागतं आपल्या प्रेफरन्सने. एक प्रेफरन्स लिस्ट आपण बनवतो, प्रत्येक जण प्रेफरन्स लिस्ट बनवतो, त्या प्रेफरन्स लिस्टच्या हिशोबाने आपण कॉलेज टाकतो. तर कॉलेजेसमध्ये आपल्याला जे टाकताना काय कसे कॉलेज टाकायचे ते प्रत्येकालाच त्याची माहिती नाही राहत. असं आहे की ठीक आहे, आता बरेच जण म्हणतील की बा ठीक आहे मला तर या गोष्टीचं ज्ञान आहे, पण असं राहते की तुम्हाला ते कॉलेज फक्त बाहेरून कसं आहे हे माहिती आहे. प्रत्येक मुलाला हे शक्य नाही आहे की तो कॉलेजच्या आज त्या कॉलेजची पूर्ण माहिती काढू शकेल, कारण की आपल्याला प्रत्येक कॉलेजमधला एक मुलगा आपल्या ओळखीचा नाही राहत. तर ठीक आहे, एखादा तुमचा फ्रेंड राहील, नेबर राहील, जो आहे एका कॉलेजमध्ये पर्टिक्युलर, तर तुम्हाला सांगेल की ठीक आहे हे वाला कॉलेज चांगलं आहे बा. पण ते कॉलेज तुम्हाला मिळत आहे, पण ते कॉलेज खरंच चांगलं आहे का नाही हे ऑथेंटिकेट सोर्स कोणाचकडे नाही राहत. आता सपोज एक्स पर्सन आहे, तो एका कॉलेजमध्ये आहे ऑलरेडी, पण मग त्याला त्याच्या कॉलेजबद्दल माहिती आहे ते कॉलेज कसं आहे, पण तो त्या स्ट्रीम मध्ये असल्यामुळे, सपोज तो कम्प्युटर सायन्सचा आहे, तो त्या स्ट्रीम मध्ये, तो तुम्हाला सांगेल की या स्ट्रीम मध्ये बा हे कॉलेजेस पण चांगले आहेत. पण तो तुम्हाला एक अंदाज सांगत आहे, त्यांनी जे त्याच्या कानावर जे पडलंय त्याच्या वेळेस तो ते सांगते की हे कॉलेज चांगलं आहे, पण आतली ग्राउंड रिपोर्ट ही कोणाचकडे नसते. मग अशा वेळेस गोष्टी अडून जातात आपल्यावर, आपल्याला कळत नाही की करायचं काय, कोणतं कॉलेज आपल्याला टाकायचंय, कोणतं कॉलेज आपल्याला नाही टाकायचंय. हा जो टाइम स्पॅन असतो तुमचा एफसी सेंटरच्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि कॅपराऊंडच्या आधीचा स्पॅन, हा मुलांसाठी सगळ्यात जास्त एकदम
त्यांच्या अडचणीचा असतो. त्यांच्या लक्षात नाही की करायचं काय. कारण की एक गोष्ट पॅरेंट्स म्हणत असतात. पॅरेंट्सना नेहमीच वाटते की त्यांची मुलं त्यांच्या दूर नाही गेले पाहिजे. मुलांना वाटते की पुणा आहे, पुणा शहर म्हणजे आता फॅड आहे पुण्याचा. प्रत्येकालाच माहिती आहे की आयटी हब म्हणत आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता पुण्याला जाऊ का? तिथे शिक्षण करावं का? तर प्रत्येकालाच आपलं एक ड्रीम असते की ठीक आहे, मला हे वाला कॉलेज पाहिजे. मग गोष्टी अशा आहे की त्या गोष्टी फसून जातात. मग तुमच्या पॅरेंट्सचं आणि तुमचं एक थिंकिंग मॅच नाही होत. आता ते एक थोडंसं तुम्ही म्हणू शकता की जनरेशन गॅपमुळे होते. जनरेशन गॅपमध्ये असं होतं की तुमच्या पेरेंट्सला असं वाटते की मुलं जर दूर गेले, आता एवढ्या लवकर दूर गेले तर मग कसं होईल? त्यांना सवय नसते मुलांच्या दूर राहायची. पण गोष्ट अशी आहे की पॅरेंट्ससाठी पण एक गोष्ट, मुलं जर 4 वर्ष तुमच्या दूर जात असतील, तर त्यांचं जर हे होत असेल, त्यांचं जर फ्युचर एक ब्राईट होत असेल, तर ते 4 वर्षांसाठी त्यांनी मुलाला पाठवायला पाहिजे. आणि मुलांनी पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की त्यांना पर्सेंटाईल किती आहे, त्याचा विचार करूनच त्यांनी ते कॉलेज घेतलं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणत आहे, की पर्सेंटाईल कमी आहे आणि मी एखाद्या भलत्याच कॉलेजमध्ये जातो, तर ते पण एक करेक्ट नाहीये. कारण की मग तुम्ही पॅरेंट्सच्या दूर जाताय म्हणताय आणि म्हणणार की ब्राईट फ्युचर आहे, तर ते तसं नसते. तुम्ही जर एका पर्टिक्युलर सेफ हँड्समध्ये जर जाताय, इथून जसं तुम्ही ट्युशन क्लासेसमध्ये होते, तर ट्युशन क्लासेसमध्ये असं झालं की तुम्ही एक सेफ हँड्समध्ये होते. त्यांनी तुम्हाला एक गायडन्स दिलं सीईटीसाठी. सीईटी नंतर आता तुम्ही जिथे कुठे कॉलेजमध्ये प्लेस होणार, तर ते तुमचं एक गायडन्स राहील की तुम्ही फ्युचर तुमचं कसं राहील. तर तुम्हाला इथनं त्या ट्युशन क्लासेस पासून एक सेफ हँड्स पर्यंत घेऊन जाणं हे एक काम असते कॅपराऊंड आणि त्या एफसी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतरच्या काळाचं. तुम्ही काय तुमचे थिंकिंगनी कुठे जाता हे त्याच्यावर डिपेंड करते. आता राहिली गोष्ट कॅपराऊंडची, तर कॅपराऊंड आता नेहमीप्रमाणे 3 कॅपराऊंड होतात. तर जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कॅपराऊंड असतो तो कॅपराऊंड 1 असतो. कारण की गोष्ट अशी होऊन जाते की जेव्हा कॅपराऊंड 1 आहे, त्यावेळेस सगळ्या कॉलेजच्या सगळ्या सीट्स ज्या आहेत त्या एम्प्टी आहे. आता तिथे कोणताच कॅन्डिडेट नाहीये. तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट तुमची टाकत आहे, ती जर का परफेक्ट आणि ऑथेंटिकेट असली, तर असं होईल की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे एक्झॅक्टली ते कॉलेज तुम्हाला मिळू शकते. किंवा मग तुम्हाला त्या कॉलेजच्या हायर प्रेफरन्सचं कॉलेज मिळायचे चान्सेस पण होऊन जातात. पण मग जेव्हा तुम्ही त्यावाल्या कॉलेजमध्ये, त्यावाल्या कॅपराऊंडमध्ये कुठेतरी चुकवून टाकता तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये, तर तुम्ही जेव्हा सेकंड कॅपराऊंडमध्ये जाता त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होऊन जाते की 50 to 60% सीट्स जे आहे ते मुलं बुक करून घेतात. म्हणजे आता ज्या ज्या मुलांना चांगले पर्सेंटाईल आहे, ते मुलं त्यांची सीट्स जे आहेत त्या बुक करून घेतात. मग त्याच्यानंतर त्या सीट्स तुमच्यासाठी नाही. आता कॅपराऊंड 2 मध्ये मग उरलेल्या 40% सीट्स आहे. मग त्यामुळे असं होते की बऱ्याच वेळा तुम्हाला जे प्रेफरन्सचं कॉलेज पाहिजे किंवा त्याच्या वरचं कॉलेज पाहिजे, ते मिळायचे चान्सेस अजून कमी होत जातात. म्हणून तुमचं जे कॅपराऊंड 1 आहे, हा तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्ही जे तुमची प्रेफरन्स लिस्ट टाकत आहे, ती तुमची बेस्ट लिस्ट असली पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे, फर्स्ट कॅपराऊंड मध्ये तुम्हाला काहीतरी एक हे मिळून जाईल की आता कॅपराऊंड 1 मध्ये मला हे कॉलेज टाकायचं आहे. XYZ कॉलेज जे की तुमचं प्रेफरन्स लिस्ट राहील. ते कॉलेज तुम्ही टाकणार. त्या कॉलेजमध्ये तुम्ही बघणार की तुम्हाला ते कॉलेज लागत आहे की नाही. तर हे कॉलेज तुमचं लागायचं मॅक्स चान्सेस हे कॅपराऊंड 1 मध्येच राहतील. कॅपराऊंड 2 मध्ये कठीण आहे, म्हणजे असं राहते, असं नाही का नाही लागत. बऱ्याच वेळा असं होते की त्याचा जो कट ऑफ आहे तो पण कमी होतो. पण गोष्ट त्या कट ऑफ पर्यंत राहत नाही, पण तुम्हाला जे चान्सेस आहे ते कमी होऊन जातात कॅपराऊंड 2 साठी. आणि मग डिक्रीज होत जातात. मग कॅपराऊंड 3 मध्ये जर तुम्ही म्हणता आणखी कमी चान्सेस. म्हणून तुमचा कॅपराऊंड 1 हा तुमचा मोस्ट सुपिरियर राऊंड असला पाहिजे. आणि मग एकदा कॅपराऊंड झाल्यानंतर मग चालू होईल ऍडमिशनची प्रोसेस. तर आता गेल्या आपण म्हणतो की 3 वर्षापासून थोडासा प्रॉब्लेम जो झालाय कोरोनामुळे, कोविडमुळे, आता प्रत्येकाचंच जे कॉलेजेस आहे ते कॉलेजेसचे जे सेमिस्टर्स आहेत ते 3-3 महिन्याचेच होत आहेत. तर यावेळेस बऱ्याच लोकांनी हे केलंय की म्हणजे ते जे युनिव्हर्सिटीज आहे त्यांच्या मीटिंग थ्रू एक असं फायनल केलंय त्यांनी की यावेळेस पासून आपण नॉर्मलायझेशन कडे वळायचं. तर ते आता नॉर्मलायझेशन कडे वळतील आणि होऊ शकते, एक प्रोबॅबिलिटी आहे, मॅक्स प्रोबॅबिलिटी, की तुमचे जे कॉलेजेस आहेत ते फर्स्ट वीक मध्ये चालू होऊन जातील ऑगस्टच्या. जे की एक आधी जे कोविडच्या आधी जो टाइम स्पॅन राहायचा कॉलेज सुरू व्हायचा, तो टाइम स्पॅन मध्ये तुमचे कॉलेजेस चालू होतील. तर ही राहील तुमची प्रोसेस. जेव्हापासून तुम्ही डॉक्युमेंट तुमचे रिझल्ट लागेल सीईटी पासून, तर त्या तुमचे कॉलेज चालू होईपर्यंत. आणि हा जो पूर्ण टाइम स्पॅन आहे हा खूप जास्त गडबडीचा राहतो. म्हणून तुमचं इथून तुम्हाला जी मायनर मिस्टेक असते, तुम्ही पूर्ण मेहनत करता 2 वर्ष 11th-12th मध्ये, की 11th मध्ये तुम्ही खूप जास्त अभ्यासाकडे लक्ष देता, 12th मध्ये खूप जास्त अभ्यासाकडे लक्ष देता. आता तुमचं पूर्ण जे फोकस असते 2 वर्षाचं ते 3 तासाचं तुमच्या एक्झामवर लावता सीईटीच्या. तर हे सगळं हो. हो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज या अमेझिंग वेबिनारचे ऑर्गनाइज केल्याबद्दल संपूर्ण टीम इंजिनियर्स, म्हणजे आमचे जे फ्रंट एंड आहे आणि बॅक एंड जे टीम आहे, यांचे मी आभार मानतो.
तसेच आम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये मदत केल्याबद्दल ब्लू पेपर मीडिया जे सोशल मीडिया मार्केटिंग या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच आज या वेबिनारची अतिशय उत्तमरित्या सुरुवात केल्याबद्दल अजिंक्य सुपारे सर आणि आज संपूर्ण इंजिनिअरिंग काउन्सिल आपल्याला कोणती आव्हाने आहेत, डॉक्युमेंट्स कशी गोळा करावीत, या सर्वांबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल सौरव महाजन सर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच सीईटी रिझल्ट म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऍडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड, मॅनेजमेंट राऊंड इत्यादींबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल ईश्वर मोडक सर यांचे मी आभार मानतो. आणि हा फक्त एक इंट्रोडक्टरी वेबिनार होता. असे अनेक इम्पॉर्टंट वेबिनार आम्ही घेणार आहोत. सो तुम्ही आमच्या ग्रुपशी जोडलेले आहातच आणि सो स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.